स्पंदन महाराष्ट्राचे। सद्गुरू संत सखाराम महाराज अमळनेरकर समाधी द्विशताब्दी सोहळ्याला रविवारी सुरुवात झाली आहे। पुढचे 8 दिवस हा सोहळा साजरा होतोय। अमळनेरमध्ये या निमित्ताने अनेक कार्यक्रमही होणार आहेत। पाहूया त्या सोहळ्यावरचा एक खास रिपोर्ट। अमळनेरच्या सद्गुरू संत सखाराम महाराज अमळनेरकर यांच्या समाधी सोहळ्याला विशेष महत्त्व आहे। वेदमंत्राच्या उच्चाराने या समाधी सोहळ्याचं रविवारी औपचारिक उद्घाटन झालं। या सोहळ्याचं उद्घाटन उपस्थित संत महंतांचं स्वागत, पादुका पूजन, आचार्य पूजनानं करण्यात आलं। द्विशताब्दी समाधी सोहळ्याच्या औचित्यानं संत सखाराम महाराजांच्या 3D प्रतिमेचं तसंच चांदीच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरलं ते म्हणजे महाविष्णू पंचायतन यज्ञ। यावेळी करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी, हरिद्वारचे अरुणदास महाराज, त्र्यंबकेश्वरचे सागरानंद सरस्वती महाराज, ह.भ.प. मारुती महाराज, फैजपूरचे महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरी महाराज, भक्त महाराज मुल्हेरकर, नंदगावचे ईश्वरदास महाराज, जळगावचे दादा महाराज, सद्गुरू भक्तिकिशोर महाराज असे अनेक संत उपस्थित होते। यावेळी अमळनेर शहरात स्वामीनारायण मंदिरापासून ते समाधी स्थळापर्यंत भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आल्या। या यात्रेत हत्ती, घोडे, वारकरी, दिंडी, ढोल, लेझिम पथक सहभागी झालं होतं। अमळनेर शहरामध्ये न भूतो अशा या शोभायात्रा काढण्यात आल्या। सद्गुरू सखाराम महाराज द्विशताब्दी सोहळ्यानिमित्त पंचकुंडी 108 कुंडी यज्ञ आणि कीर्तन, प्रवचन व गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण व सामाजिक कार्य आहेत। नेत्र तपासणी, भव्य रक्तदान शिबिर, अपंगांना नित्योपचार लागणाऱ्या त्यांना वस्तू वाटप करणार आहेत आणि संत महंत यांच्या हस्ते आम्ही वृक्षारोपण साधारण 200 तरी आम्ही वृक्षारोपण करणार आहोत। 10 दिवसाचा हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करावा व अंबाया क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करावा। या सोहळ्याच्या निमित्तानं सखाराम महाराजांच्या आध्यात्मिक कार्याची थोरवी वर्णन करण्यात आली। करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती सरस्वती यांनी सखा आणि राम या शब्दाची फोड करून सांगितली। कार्यक्रमाचे उद्घाटक गोविंदगिरी महाराज यांनीही संत सखाराम महाराजांच्या कार्याचा गौरव केला। संत सखाराम महाराजांनी रामानंदीय आणि वारकरी संप्रदायाचा उत्तम समन्वय साधला असं गोविंदगिरी महाराजांनी सांगितलं। संत सखाराम महाराज पायीवारीला जात असत, त्यावेळी ते आपली वाडी आणि तेथील राहती झोपडी जाळून टाकत आणि मगच ते वारीला जात असंही त्यांनी सांगितलं। आता पुढचा आठवडाभर अमळनेरमध्ये अनेक सामाजिक आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत। या सोहळ्याच्या निमित्तानं सखाराम महाराजांचे हजारो भक्त या सोहळ्यासाठी अमळनेरमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे। या सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। कुंदन खैरनार, AM न्यूज, जळगाव। AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे।